नमस्कार मित्रांनो, मी BL जोशी, लाईफ कोच आणि इमेज कन्सल्टंट. आज आपण 21व्या शतकात आहोत आणि 21व्या शतकातले अनेक चॅलेंजेस आहेत. इस्पेशली इंडस्ट्री आणि ऑफिस याचा जर आपण विचार केला तर एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन द एम्प्लॉईज. आणि आज एम्प्लॉईच्या दृष्टिकोनातून जर मालक म्हणून जर विचार केला तर आज एम्प्लॉयर असं म्हणतो की आम्हाला चांगली माणसं मिळत नाहीत आणि आज लोक असं म्हणतात की आम्हाला जॉब मिळत नाही. आज इंडस्ट्रीमधलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे दॅट इज हाऊ टू रिटेन द एम्प्लॉईज. देर इज नथिंग लाईक ए परमनंट एम्प्लॉयमेंट. हा एक भाग आहे. आणखीन एक सत्य, पीपल लीव द बॉसेस नॉट ऑर्गनायझेशन. लोक कंपन्या ऑफिसेस का सोडतात तर कंपनीमध्ये कम्फर्टेबल नाही म्हणून नाही, तर बॉस इज नॉट गुड आणि इट इज डिफिकल्ट टू ॲडजस्ट विथ द बॉस. आणि म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर रिट्रेचमेंट होते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू हँडल अ डिफिकल्ट बॉस. मित्रांनो, ही एक कला आहे आणि ही कला आपल्याला निश्चितपणे अवगत करून घ्यायची आहे. आज आपण असा विचार करूया की प्रत्येकाला नोकरी करत असताना वेगवेगळ्या बॉसच्या बरोबर काम करावं लागतं. तो बॉस कोण आहे, त्याची वागण्याची पद्धत काय, त्याची विचार करायची पद्धत काय आहे, तो दुसऱ्यांना ट्रीट कसं करतो, या गोष्टी निश्चितपणे वेगळ्या असतील. आणि आपणही एम्प्लॉई म्हणून निश्चितपणे वेगळे असतो. आज आपण ज्या वातावरणात लहानाचे मोठे झालेलो आहोत, ज्या पद्धतीने आपण शिक्षण घेतलेलं आहे, ज्या पद्धतीने आपला अनुभव आहे आणि ज्या पद्धतीने आपली वागण्याची आणि विचार करायची पद्धती ही एक वेगळी असू शकते. त्याचबरोबर आज आपण ज्या बॉसला डिफिकल्ट असं म्हणतोय किंवा तो चांगला नाही म्हणून मी नोकरी सोडायचा आपण विचार करत असतो ना, त्यावेळेला मला हाही विचार करायची आवश्यकता आहे की बॉस हा सुद्धा एक माणूस आहे. तो आज या उच्च पदावर गेला आहे कारण त्याच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे, त्याच्याकडे काही स्किल्स आहेत, त्याच्याकडे काहीतरी कॉम्पिटन्सीज आहेत आणि म्हणूनच तो आज या उच्च पदावर पोचलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या दोघांमध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन कसं ठेवता येईल आणि हाऊ वी कॅन रिटेन अवर एम्प्लॉयमेंट ह्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. प्रामुख्याने 5 महत्त्वाचे मुद्दे आज आपण इथं चर्चा करणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे की आज आम्ही व्यक्तीला समजून घेऊ. जो बॉस असेल आमचा, ह्याला पण आम्ही समजून घेऊया ना. आज प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. माझं जे मत आहे ते मत माझ्या बॉसचं असायला पाहिजे असा कुठलाही आग्रह धरता येणार नाही. त्यामुळे त्याचं मत काय, त्याची अपेक्षा काय, त्याची काम करायची पद्धत काय, त्याची विचार करायची पद्धत काय, हे जर मी समजून घेतलं, त्याचं व्यक्तिमत्व जर समजून घेतलं तर मला त्याच्याबरोबर काम करणं हे निश्चितपणे सहज आणि सोपं होणार आहे. आणि आज संघर्ष, ताणतणाव या गोष्टी वर्कप्लेसमध्ये निश्चितपणे निघून जातील. बघा, पटतंय का तुम्हाला? दुसरा महत्त्वाचा भाग आहे की आज आपण व्यावसायिकता जोपासू. एव्हरीबडी द प्रोफेशनल. आपण पण व्यावसायिक आहोत, तो पण व्यावसायिक आहे. पण ही व्यावसायिकता फक्त म्हणून चालणार नाही, तर ती आपल्या आचरणात यायची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज मला प्रोफेशनल एम्प्लॉई म्हणून काम करायचं आहे, हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे. आपण एखादी आपलं मत मांडत असताना त्याच्या काय अपेक्षा आहेत हेही आपण करूया. आज फक्त वैयक्तिक विचार न करता आज व्यावसायिकदृष्ट्या दोघांच्या दृष्टिकोनातनं आणि कंपनीच्या दृष्टिकोनातनं काय महत्त्वाचं आहे ही प्रायोरिटी असायला पाहिजे. तिथं व्यक्ती महत्त्वाची नाही आहे. आणि म्हणूनच आज माझ्यामध्ये जेव्हा व्यावसायिकता येईल ना, त्यावेळेला माझ्यामधले माझ्या बॉसमधले संबंध हे निश्चितपणे चांगले राहणार आहेत, कुठलाही संघर्ष राहणार नाही. तिसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे संवादामध्ये स्पष्टता असायला पाहिजे. आज वर्किंग करणं, काम करणं म्हणजे काय तर कम्युनिकेशन, संवाद. आणि या संवादावरच सगळे नातेसंबंध अवलंबून आहेत. आणि मला माझं संवाद कौशल्य वाढवायला पाहिजे. हे संवादाचं कौशल्य करताना मोकळेपणा आणि सुस्पष्टता ही संवादात असेल ना, तर
कुठल्याही प्रकारचे गैरसमज येतच नाहीत आणि आलेले गैरसमजसुद्धा आपण एकमेकांशी बोलून विचारविनिमय करून आपण ते नक्की सोडवू शकतो. आज गैरसमज टाळणे, संवाद उत्कृष्ट करणे ही आज आपल्या आणि आपल्या बॉसच्या दृष्टिकोनातनं असलेली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर मला एखादी गोष्ट कळली नाही तर मी त्याला परत जाऊन विचारायला पाहिजे, सर मॅडम तुम्ही मला हे समजून सांगितलं पण मला हे कळलेलं नाही आहे, तर मला परत एकदा ब्रीफ करणार का? मला असं वाटतं अशा पद्धतीने आपण योग्य संवाद जर साधला ना तर संघर्ष आणि समस्या या निश्चितपणे कमी होतील. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मला एक सक्षम नातेसंबंध निर्माण करायचे. जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतो त्यावेळेला नातेसंबंध हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. आज जर वर्क प्लेसमध्ये माझे जर रिलेशनशिप चांगली असेल, मग माझी स्वतःची रिलेशनशिप, माझ्या पियर्सच्या बरोबर असलेली, माझ्या सबऑर्डिनेट बरोबर असलेली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या बॉस बरोबर असलेली रिलेशनशिप ही एक सगळ्यात महत्त्वाची आहे. आज परस्परांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. मदत देणे आणि मदत करणे हा आपला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आज इथं कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही आहे, कॉम्पिटिशन नाही आहे, तर सहकार्य, कोऑपरेशन आणि कोलॅबोरेशननी जर आम्ही काम केलं तर काम करणं हा निश्चितपणे सोपा भाग आहे. आज मला याच्यावर काय करायची आवश्यकता आहे, तर मला माझा सकारात्मक दृष्टिकोन जर वाढवला तर निश्चितपणे नातेसंबंध हे चांगले डेव्हलप होतील आणि चांगल्या नातेसंबंधावर माझं स्वतःचं नेटवर्किंगसुद्धा खूप चांगलं होईल, विच इज इन द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. त्यामुळे आम्ही नातेसंबंधांवर पण आपण इथं भर देऊया. आज पाचवा महत्त्वाचा त्यातला पॉईंट आहे की आज संयम आणि शिस्त हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे वर्कप्लेसमध्ये किंवा कुठल्याही बॉसशी आपल्याला काम करत असताना, की आपण आपलं मत तर मांडूयाच, पण आपलं मत मांडताना आपण ते पोलाईटपणे मांडतोय का, दुसऱ्या माणसांचं मत आपण समजून घेतोय का, त्याच्या मताचा आपण आदर करतोय का, त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे आपण समजावून घेतो आहे का. हे जर आपण समजावून घेतलं ना तर निश्चितपणे संघर्षाची गोष्ट कधीच येत नाही. त्यामुळे आज संयम आणि एकमेकांना समजून घेणे, शिस्तीने काम करणे, वेळेचं नियोजन करणे, कामाचं नियोजन करणे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, या 5 गोष्टी आपण पाहिल्या, पण त्याचबरोबर आपल्याला वेळच्या वेळी आपले जे वरिष्ठ असतील या वरिष्ठांची पण मदत घ्यायला पाहिजे. आज याचबरोबर आपला आत्मगौरव, सेल्फ रिस्पेक्ट हा सुद्धा राहिला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला डिफिकल्ट बॉसशी डील करताना अडचणी येत असतील, संघर्ष होत असेल, ताणतणाव होत असेल, तर कदाचित आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज आहे, कोणाच तरी गायडन्सची आवश्यकता आहे, कोणाच तरी कोचिंगची आवश्यकता आहे. आणि ह्याच्याकरता तज्ज्ञांना निश्चितपणे संपर्क साधा. आणि यासंबंधी जर आपल्याला आणखीन काही माहिती असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. मला असं वाटतं या ज्या आपण 5 टिप्स घेतलेल्या आहेत या टिप्समधनं आपल्या समस्येकरता नक्की मदत होईल अँड यू विल बी इन अ पोझिशन टू deal with the difficult boss. In case you need any assistance, you can always rely on us. Thank you so much. All the best.